हाय फ्रेंड, हॅलो. माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कोथिंबीर वड्याची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ते कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक बारीक चॉप करून घेत आहे. तर ही पहा, मी कोथिंबीरला बारीक कापून घेतलेली आहे. तर चला, रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी ते 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसनाचं खास असं काही प्रमाण नाही आहे, ते आपल्या कोथिंबीरच्या क्वांटिटीनुसार आपण घ्यायचं आहे. आणि 1 चमचा, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. तर मीठही आपण आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे. तर आता इथे वड्यांसाठी लागणारा मसाला मी बनवून घेत आहे. तर मसाल्यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला आहे, थोडीशी जिरी घेतलेली आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर मिरच्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. कोणाला तिखट आवडत असेल तर जास्त टाकायचं आहे. आणि याची बारीक एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला, नॉर्मल अशी. तर हे पहा, मी ते आता बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ही 1 चमचा पेस्ट मी यामध्ये टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे अजिबात स्टार्टिंगला, कारण कोथिंबीर ओलसरच असते. तर गरज लागेल तरच थोडंसं पाणी हाताला लावून ते मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीरच्या वड्याचं. तर अगदी जास्त स्टार्टिंगलाच पाणी घालवायचं नाही आहे. तर हे पहा, मी ते आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर मला इथे वाटतं आहे बेसन थोडंसं कमी पडलं आहे. तर हे बेसनचं प्रमाण मी आणखी थोडंसं वाढवते, कारण त्याचा आपल्याला एक घट्ट असं गोळा तयार व्हायला पाहिजे. तर त्यामुळे मी 1 वाटी बेसन आणखी थोडंसं टाकलेलं आहे. 1 वाटीला थोडंसं कमी आहे. तर आता हे कोरडं वाटत आहे मला थोडंसं. तर एकदम थोडंसं पाणी मी इथे टाकलेलं आहे, एकदमच जास्त टाकायचं नाही. आणि आता इथे कोथिंबीर आणि बेसनचा एक घट्टसर गोळा मी तयार करून घेतलेला आहे. तर याच्या आता आपण वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर सर्वात अगोदर इथे एक चाळणीवरती थोडंसं तेल लावून घेत आहे, म्हणजे जे वड्या आहेत आपल्या खाली चिटकणार नाही त्यासाठी. आणि यामध्ये ह्या वड्या आपल्याला अशा गोल गोल आकाराच्या बनवून घ्यायच्या आहे, किंवा आपण स्क्वेअरमध्ये पण बनवू शकतो. आपल्याकडे जर पात्र असेल ते स्क्वेअरमध्ये बनवण्याचं, तर आपल्याला हवं आहे तसं शेप देऊन आपण वड्या बनवून घ्यायच्या आहेत. हाताला थोडंसं तेल लावून, हाताला चिटकतात तर हाताला थोडंसं तेल लावून अशा गोल गोल करून सर्व वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी सर्व पिठाच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि इकडे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर पाणीही चांगलं गरम झालेलं आहे. तर हे पाहू शकता, पाण्याला उकळी येत आहे. आणि यावरती आपल्याला वड्या ठेवून एक 10 मिनिटे स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून. आणि आता 10 मिनिटे झालेली आहेत. तर 10 मिनिटांनी पाहते मी. तर एक चाकू घालून आपण चेक करायचे, किंवा एखादी जी स्टिक असते ती घालून चेक करायचं. तर हे अजिबात चाकूला चिटकलेलं नाही आहे, म्हणजे वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर आता हे गोल गोल साईजमध्ये कट. तर आपल्याला आवडेल तसा शेप देऊन वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर हे मी ते आता सर्व वड्या कट करून घेत आहे. तर हे अशा प्रकारे सर्व वड्या मी ते तयार करून घेतलेल्या आहेत. तर यामधल्या मी काही भाजीमध्ये वापरणार आहे आणि थोड्याशा फ्राय पण करणार आहे तेलामध्ये. तर नक्की तेलामध्ये फ्राय करून खा, खूप छान लागतात. तर भाजीसाठी तयारी करते मी. इथे एक पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर सुकं खोबऱ्याला 1-2 मिनटे चांगलं फ्राय करायचं आहे, थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत. आणि त्यानंतर याबरोबर एक कांदा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर हे खोबऱ्याचा कलर बदललेला आहे, खोबरं चांगलं फ्राय झालेलं आहे. आणि एक कांदा मी यामध्ये आता भाजून घेत आहे. तर खोबरं आणि कांदा आपल्याला चांगलं लालसर कलर होईपर्यंत दोन्हीही. आणि आता याच पॅनमध्ये आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, आणि कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा. कढीपत्त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे.
आणि कढीपत्ता थोडा तडकला की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। तर मी 1 चमचा पेस्ट टाकत आहे। तर पेस्टला देखील एक मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर मी ते 1 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे पेस्टला। तर आता यामध्ये टाकूयात एक चॉप केलेलं टोमॅटो। तर टोमॅटोला देखील हलकंसं अर्धा मिनिट हलवून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण टोमॅटो नंतर विरघळतच भाजीमध्ये, त्यामुळे जास्त त्याला शिजवत बसायची गरज नाही आहे वेगळं। आणि आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घालत आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता 1 मिनिट मी चांगलं फ्राय केल्यानंतर टोमॅटो छान विरघळलेला आहे, चांगलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आणि पेस्टला देखील चांगले 1-2 मिनिटे फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात काही सुके मसाले। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी ते अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकत आहे आणि 2 चमचे मी छोटे चमचे आहेत तर कांदा लसूण मसाला टाकत आहे। तर मसाले आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत आणि 1 चमचा मी इथे मटन मसाला टाकत आहे। तर हे मसाले आपण आपल्या आवडीनुसार जे काही घरचे मसाले असेल तेही आपण यामध्ये टाकू शकतो। तर सुके मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा तेलामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे पहा इथे मसाला आता आपला तयार झालेला आहे, अगदी रेडी झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे बाजूने, तुम्ही पाहू शकता, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे पूर्णपणे। तर यामध्ये मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकत आहे। तर पाणी आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त जसं घट्ट किंवा थिक हवं असेल आपल्याला त्याप्रमाणे टाकायचं आहे। तर मी ते अर्धाच ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता एक उकळी आल्यानंतर ह्या वड्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। तर याला आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही आहे, कारण ऑलरेडी वड्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत। एक 5 मिनिटे आपण लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे बस, आणि मग गॅस बंद करायचा आहे। तर हे पहा इथे आपलं भाजीचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे आणि भाजी आपली आता इथे तयार झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तर हे पाहू शकता खूप छान भाजी आपली इथे बनवून तयार आहे आणि टेस्टला एकदम अप्रतिम झालेली आहे, खूप सुंदर झालेली आहे, खूप छान झालेली आहे।